विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर तलाठी भरतीची जी माहिती आहे किंवा एक अपडेट आहे ती येते आहे. तर आता महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचं वारं जे आहे ते जोरदार सुरू झालेलं आहे आणि आपल्या मनात जो एक प्रश्न होता की तलाठी भरती जी आहे ती नेमकी MPC घेईल की TCSद्वारे होईल. तर तो जो आपला महत्त्वाचा जो प्रश्न होता किंवा कन्फ्युजन होतं ते आपल्याला आता क्लिअर होतं आहे. आपल्यासमोर जी माहिती येते आहे त्या माहितीनुसार आपल्याला क्लिअर होतं आहे की आता तलाठीची भरती जी आहे ती MPCच कंडक्ट करणार आहे आणि त्यानुसारच आपल्याला आता तयारीचा जो मार्ग आहे तो पत्करावा लागणार आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत अजून त्या आपल्याला क्लिअर नक्कीच नाही आहेत. फक्त आपल्याला एक नोटिफिकेशन आलेलं आहे किंवा एक माहिती आपल्यापर्यंत पोचलेली आहे की ज्याद्वारे आपल्याला एवढं कळतं आहे की मागणीपत्र जे आहे ते प्रशासनाकडून मागवण्यात येत आहे आणि ते मागणीपत्र आपल्याला ठीक आहे MPCला द्यायचं आहे की MPCला जाणार आहे या पद्धतीने तेवढी आपल्यापर्यंत माहिती येते आहे. पण त्याच्यात एक गोष्ट क्लिअर नाही की ती परीक्षा ऑनलाईन होईल का ऑफलाईन होईल का काय कशी होईल आपल्याला अजून ते क्लिअर नाही आहे. ते जेव्हा MPCचं नोटिफिकेशन आपल्यासमोर येईल तेव्हा मात्र ह्या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर नक्कीच होणार आहे. ठीक आहे. तर बघा, पण मला वाटतं की परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्याच्यात मात्र चेंजेस होणार नाही आहेत. त्यासाठी आपण तयारी मात्र नक्कीच केली पाहिजे. ठीक आहे. जरी आता MPC परीक्षा घेणार असली तरीसुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे, परीक्षेचा पॅटर्न जरी बदलणार नाही तरी परीक्षेची काठिण्य पातळी मात्र थोडीशी आपल्याला चांगल्या क्वालिटीची बघायला भेटू शकते. कारण MPCने पेपर घेतला तर असं होऊ शकतं. कारण आपल्याला माहिती आहे MPC नॉर्मली राज्यसेवेचा जो टफनेस आहे तो कधी कधी कंबाईनला आणते आणि म्हणजे टफनेस जो आहे तो कधी कधी फार हाय लेवलचा असतो. तर असं होऊ शकतं की तलाठीचं जरी पद असलं, ग्रुप C जरी असली तरीसुद्धा त्याला ग्रुप Bचं काठिण्य पातळी जी आहे ती आपल्याला बघायला भेटू शकते असं. ठीक आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तयारी करताना मुलांनी आता थोडंसं आपला आवाका व्यवस्थित वाढवावा आणि त्यानुसार मराठीचं तयारी झाली, इंग्लिशची तयारी झाली किंवा GKची वगैरे तयारी झाली, इव्हन गणित बुद्धिमत्तासुद्धा ही तयारी तुम्ही एकदम 360 डायमेन्शनमध्ये ठेवा. चांगल्या डेप्थमध्ये तुम्ही MPCचेच क्वेश्चन मागचे जे आहेत ग्रुप BCचे ते रेफर करून तुम्ही चांगली तयारी करावी असं. कारण आता TCSकडनं जर ही भरती ही झाली, शिफ्ट झाली इकडं, तर ऑफकोर्स MPCचा स्वतःचा जो एक पॅटर्न आहे तो पॅटर्न त्याच्यावर आपल्याला नक्कीच बघायला भेटेल. थोडा टफनेस जरी सिलेबस सेम किंवा पॅटर्न सेम असला तरीसुद्धा आपल्याला त्याच्या टफनेसची जी लेवल आहे ती मात्र आपल्याला हाय नक्कीच बघायला भेटेल असं माझं मत आहे. ठीक आहे. तर बघा, तलाठीसाठी आपल्याकडे पण एक इंग्लिशची स्पेशल बॅच जी आहे ती आता सुरू होत आहे पुढच्या हप्त्यापासून. तर तुम्ही जर आता असेल की तलाठीसाठी पूर्ण फोकस करणार असाल किंवा सर मला तलाठीच माझा करिअरचं पूर्ण गोल आहे तर तुमच्यासाठी ही नवीन बॅच फार डिटेलमध्ये होणार आहे. ती बॅच नक्कीच जॉईन करा आणि पुढच्या 1 किंवा 2 महिन्यामध्ये तुमची जी नोटिफिकेशन आहे ती येण्याची शक्यता MPCकडनं. पण माझं असं मत आहे की तुम्ही नोटिफिकेशनची वाट नका बघू. कारण काय होतं बघा, आपण लास्ट क्षणापर्यंत वाट बघतो मग ऐन टायमावर आपण काय करतो, प्रिपरेशन सुरू करतो. तशी सगळ्यात चुकीची स्ट्रॅटेजी मला वाटते असं की शेवटचा क्षण येऊ द्यायचा आणि मग आपण आपला अभ्यासाची लेवल वगैरे सुरू करायची, तर ते चुकीचं आहे. असं तुम्ही आत्तापासूनच इन डेप्थमध्ये चांगल्या पद्धतीने नियोजन करावं. मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि GK रोज 2-2 तास 1.5 तास जे असेल तुमचं नियोजन त्यानुसार करावं. मागच्या क्वेश्चन पेपर क्वेश्चन पेपर करताना सुद्धा तुम्ही TCSचा पण कराव्या आणि त्याचबरोबर MPCचं ग्रुप BCचं थोडं इंग्लिश मराठीचे वगैरे किंवा गणिताचे वगैरे तुम्ही क्वेश्चन, बुद्धिमत्तेचे क्वेश्चन वगैरे त्याचं ॲनालिसिस करावं. म्हणजे लेवल जी आहे सरळ सेवा करणाऱ्यांना ती लेवल आता तुम्हाला वाढवावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नक्कीच नाही. ठीक आहे. तर तलाठीसाठी सगळ्यात मोठी अपडेट आहे की आता MPC मार्फतच जी आपली येणारी आगामी तलाठी आहे ती होणार आहे. त्याच्यामुळे आता कन्फ्युजन काही राहिलेलं नाही आहे. फक्त एक गोष्ट आहे, MPC ही नॉर्मलप्रमाणे बाकीच्या परीक्षांसारखं ऑफलाईनच घेईल की ऑनलाईन पण घेण्याची तयारीत आहे ते मात्र अजून क्लिअर नाही. पण माझं मत नक्कीच आहे की MPCचा स्वतःचा एक पॅटर्न असेल किंवा जो छाप आहे ती उमटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयारी करताना थोडं डिटेलमध्ये इन डेप्थ करावी अशी माझी अपेक्षा नक्कीच आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, तलाठीसाठी आपण बॅचही सुरू करत आहोत, तर त्यासाठी तुम्ही तयारी करण्यासाठी बॅच जॉईनही करू शकतात. ठीक आहे. आणि जी माहिती आपल्यासमोर आलेली आहे ती माहिती पण मी तुम्हाला दाखवतो. कुठली माहिती आपल्यापर्यंत येत आहे तर हे बघा, आपल्याला कळतं आहे ग्राम महसूल अधिकारी. ठीक आहे. जे पद आहे ज्याला आपण तलाठी म्हणतो त्या पदासाठीची ही महत्त्वाची एक माहिती आहे की प्रशासनाकडनं वेगवेगळी जी माहिती, बिंदू नियमावली ज्याला म्हणतो आपण, त्यानुसार ही सगळी माहिती की किती पदं रिक्त आहेत हे मागणीपत्र प्राप्त झालेलं आहे. ठीक आहे. किंवा एक नोटिफिकेशन आलेलं आहे खाली. आणि आपल्याला एक गोष्ट महत्त्वाची, एक वाक्य महत्त्वाचं आहे बघा, एकत्रीकरणाअंती ही जी परीक्षा आहे ती कोण घेणार आहे तर आपल्याला कळतं आहे MPSC घेणार आहे. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग याच्याकडे हे सुपूर्द केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने, हे मात्र आपल्याला ह्या वाक्याद्वारे कळत आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी त्यानुसार तयारीला लागावं आणि काठिण्य पातळी ही हाय असू शकते ही अपेक्षा ठेवूनच तयारी करावी, जेणेकरून जी बऱ्याच लोकांचं एक ड्रीम असतं की तलाठी
सरळशीद्वारे मला प्राप्त करायचं, हे पद मला मिळवायचं आहे. तर त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी MPSCकडे जाणाऱ्या ह्या दृष्टिकोनातून आपला अभ्यासाचा आवाका आत्तापासूनच वाढवावा. MPSCचं नोटिफिकेशन येईपर्यंत किंवा रिक्रुटमेंट येईपर्यंत तुम्ही वाट बघू नका. आत्तापासून अभ्यास चालू करा. 1 महिना 2 महिना 3 महिन्याने का असेना नोटिफिकेशन येणारच आहे, म्हणजे या वर्षात भरती होणारच आहे. तर तुमचा अभ्यासाचा आवाका आहे तो तोपर्यंत तुम्ही एकदम छान पद्धतीने क्लिअर करून घ्यावा, म्हणजे वेट अँड वॉच या स्थितीमध्ये नसावं. आपला जो आहे अभ्यासाचा आवाका तो आत्ताच सुरू करावा. आपली मोटिवेशन अकॅडमीमध्ये तलाठीसाठी सरळ सेवेची बॅचही आपली सुरू होते आहे. त्यात इंग्लिशमध्ये पण स्पेशल ओनली काही लोकांचं कसं असतं की सर आम्ही इंग्लिशसाठी स्पेशल इंटरेस्टेड आहोत, तर इंग्लिशची स्पेशल बॅचसुद्धा जी एकदम परीक्षेच्या दृष्टीने इन डेप्थ जाईल. 2 किंवा 3 महिने लागतील, पण हाच काळ आहे शांततेचा जेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये चांगलं प्रिपरेशन करता येईल प्रिव्हियस क्वेश्चनचं अनालिसिस करून. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच संपर्क साधा आणि तुमचं भविष्यासाठी स्वप्नांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू.